शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला इथं सकाळी की नाही आज 5:30ला जे की नाही आम्ही उठलो होतो, कारण आजचा दिवस आहे गुरुवारचा दिवस. आणि गुरुवारी कसं बुधवारच्या दिवशी कसं नॉनव्हेज वगैरे असते आणि गुरुवारी मला सकाळी उपास पण असते. आणि उपास असल्याने की घराची साफसफाई पण जास्तच असते. त्याच्यामुळं की नाही लवकर की नाही चेव पण लवकर आला आणि कामं पण भरपूर असते. तर जसं की नाही बाथरूम बिथरूम सगळं धुणं करणं सगळं गुरुवारची कामं असतात माझी. तर इथं की नाही सकाळी उठून बघते तर काय रात्रपासून पाऊस जे की नाही चालूच होता. आणि आपल्या इथं आहे भरपूर मोठं लिंबाचं झाड, त्याच्यामुळं की नाही वारं पाऊस आलं की असे लिंब पडतेच बरं का सकाळी सकाळी. आणि ते 2-3 लिंब आता की नाही लिंब इतके पिकायलेत ना, म्हणलं जास्त मोठे नाही पण थंडीच्या दिवसात इतके लिंब मोठे होतात ना, कमीत कमी जांबा एवढे लिंब होते. तर आणि की नाही पाऊस असू द्या काय असू द्या, मी झाडून आणि सडा की नाही केल्याशिवाय मला बिलकुल करमत नाही. नाही तर कुणी कुणी बाया काय करतात, आता पाऊस यायला म्हणून की नाही उठत पण नाहीत काही नाही. पुन्हा मग पाऊस उघडला ना की मग झाडायचं. आणि पुन्हा पाणी तर मारितच नाही तर पाऊस आलं म्हणून. पण झाडणं पण नाही पाऊस उघडला ना पुन्हा झाडायचं, कारण सकाळचा टाइम जे की नाही निघून गेलेला असते. आणि माझं तसं नसते, पाऊस येऊ द्या काही येऊ द्या मला की नाही दारामध्ये फडा मारल्याशिवाय करमतच नाही. आणि आपले हे की नाही छोटे छोटे जे गोष्टी असतात ना, ह्याच्यानंच आपल्या घरामध्ये बरकत असते. लक्ष्मी की नाही सकाळी सकाळीच आपल्या इथं येत असते. त्याच्यामुळं अंगण आणि दार की नाही कधीच पारसं ठेवायचं नाही. कितीही पाऊस राहू द्या काही राहू द्या. असं की नाही आता रेनकोट की नाही घातला मी, सगळं जे की नाही झाडून वगैरे काढलं. आणि थोडं दारामध्ये पाणी पण मारलं, जसं की नाही झाडाचा पाचोळा वगैरे खूप असा पडतंय. आणि पाऊस राहू द्या काही राहू द्या झाडून आणि सडा माझा कधीही चुकत नाही. फक्त आता रांगोळच पाऊस यायला म्हणून मी रांगोळ आज टाकली नाहीये, कारण इतका पाऊस आहे ना. नाही तर आभाळ पण असलं ना तरी माझ्या दारामध्ये रांगोळ असते. मग पुन्हा पाऊस पण येऊ द्या आणि रांगोळ वाहू पण जाऊ द्या, पण रेग्युलर जे माझे पारशे कामं असतात ना मी ते केल्याशिवाय कितीही पाऊस येऊ द्या ते कधी ठुत नाही. ना आपण हे छोटं छोटं जे घरामध्ये की नाही नित्य नेमानं वागतोत ना, त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये की नाही शुभ कामं पण होते आणि दलिद्री पण येत नाही. नाही तर की नाही बायानं 2-3 दिवस कुणाचं बघत्यात कसं वागतात, आपण की नाही रेग्युलर जे आपण आयुष्यामध्ये जे की नाही आपली जे रूढी चलत आली ना तसं वागलं तरच आपल्या घरामध्ये की नाहीच बरकत असते. कारण 1-2 दिवस लोकांचं बघून वागायचं आणि पुन्हा जशाला तसं करायचं, तशानं की नाही लक्ष्मी बी येत नसती आणि बरकत पण राहत नसती. आपलं जे वागणं आहे की नाही तेच आपलं वागणं की नाही नित्य नेमानं कायम ठेवायचं. तर चला सकाळचे काम म्हणजे आहेत ना माझी चालू झालेलं, तर तर की नाही वोल्टेज सकाळी कमी आहे त्याच्यामुळं की नाही मोटर पण लागणं गेली. तर चला अंगण वगैरे सगळं धुवून घेतलं, झाडून पण काढलं. आणि जेव्हा की नाही पाऊस थोडासा हडकल तेव्हा दारामध्ये रांगोळ पण टाकते. कारण की नाही रांगोळ टाकल्याशिवाय मला बिलकुलही करमत नाही. त्याच्यामुळं की नाही रांगोळ पाऊस येऊ द्या की काही येऊ द्या, म्हणजे रांगोळ जी ना नित्य नेमानं दारामध्ये असतेच. तर चला म्हणजे आता चहा पाणी प्यायचं आणि अजून की नाही दूध वगैरे काही आलं नाही. म्हणजे भांडे बिंडे सगळे झालेले होते तेव्हा दूध आले. पिल्लू की नाही रात्रभर फिरून आत्ता आले बघा घरी. बघून कसं चिरकायले दुधासाठी दाखवते. पिल्लू काय दूध द्यायचंय तुला? रात्री जाऊ नको म्हणलं, तू बाहेर गेलास पावसाचं आणि आता सकाळी येऊन गर्दा लावल्या दुधासाठी ना. दूध आलं नाही पिल्लू अजून? नाही आलं. थोडं थांब येते दूध, थांब थोडं. सकाळी सकाळी गर्दा